महात्मा ज्योतिराव फुले. महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे आद्य समाजसुधारक, भारतातील स्त्री शिक्षणाचे जनक असे म्हणतात. फुले हे पहिले समाजसुधारक होते. त्यांनी मुलींच्या शिक्षणास उत्तेजन आणि प्रसारास सुरुवात केली. ज्योतिराव फुले यांचे मूळ गाव सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील कटगुण होते. वडिलांचे नाव गोविंदराव आणि आईचे नाव चिमणाबाई होते. त्यांचे मूळ आडनाव गोरे होते. 1827ला ज्योतिबाच्या यात्रेच्या दिवशी त्यांचा जन्म झाला, म्हणून त्यांचे नाव ज्योतिबा ठेवण्यात आले. महात्मा ज्योतिराव फुले यांचे शिक्षण. 1834 साली ज्योतिराव मराठी शाळेत गेले. 1838 साली त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. 1840ला त्यांचा विवाह सावित्रीबाई यांच्याशी झाला. गफ्फार बेग मुन्सी या मुस्लिम विद्वानाने व ख्रिस्ती धर्मोपदेशक मिस्टर लेझिट साहेब यांनी ज्योतिराव व त्यांच्या वडिलांना शिक्षणाबाबत चांगला उपदेश दिला. त्यामुळे गोविंदरावांनी 1841 साली वयाच्या 14व्या वर्षी ज्योतिरावांना स्कॉटिश मिशनऱ्यांच्या इंग्रजी शाळेत घातले. स्कॉटिश मिशनरी शाळेचे शिक्षण घेत असताना त्यांना सदाशिवराव बल्लाळ गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, सखाराम यशवंत परांजपे हे ब्राह्मण मित्र भेटले. तसेच वासुदेव बाबाजी नवरंगे व उस्मान शेख हेही मित्र भेटले. सदाशिव गोवंडे हे आयुष्यभर त्यांचे मित्र बनून राहिले. याच काळात लहुजी बुवा सावळे यांच्याकडे महात्मा फुले दांडपट्टा, ढाल तलवार, मल्लविद्या, नेमबाजी व गोळीबार यांचे शिक्षण घेत होते. थॉमस पेनच्या राईट ऑफ द मेन या ग्रंथाचा प्रभाव त्यांच्यावर होता. त्यांनी व सदाशिव गोवंडे या दोघांनी शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा अभ्यास केला होता. कबीराच्या बीजक ग्रंथातील विप्रमती या प्रकरणाचा त्यांच्यावर प्रभाव होता. स्वतःचा उल्लेख एका ठिकाणी त्यांनी कबीर साधूच्या पंथांचा असा केलेला आहे. त्यांनी वेद, साहित्य, पुराणे यांचाही अभ्यास केला. अनेक संस्कृत ग्रंथ वाचले. ख्रिश्चन व इस्लाम धर्माचा तुलनात्मक अभ्यास केला. महात्मा फुले यांना मराठी, इंग्रजी, उर्दू, कन्नड, तमिळ, गुजराती या भाषा अवगत होत्या. त्यांच्या गुरुकन्याचे 9व्या वर्षी विधवा होऊन मुंडन झालेले तिचे हाल पाहून त्यांना आघात बसला. याच वर्षी ब्राह्मण मित्राच्या लग्नात मिरवणुकीत त्यांचा अपमान झाला होता. स्त्रियांविषयी कार्य. त्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नसल्याने त्यांची स्थिती वाईट होती. स्त्रियांना मानवी हक्काची जाणीव होऊ नये या इराद्याने लोभी पुरुषांनी त्यांना विद्या शिकवण्यास प्रतिबंध केला, असे मत त्यांनी मांडले. महात्मा फुलेंनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून स्त्री शिक्षणाच्या कार्याला प्रारंभ केला. महात्मा फुले यांनी ऑगस्ट 1848 साली बुधवार पेठ पुणे येथे तात्यासाहेब भिडे यांच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली. या कामात त्यांना तात्यासाहेब भिडे, सदाशिव गोविंद हाटे, सखाराम यशवंत परांजपे, जगन्नाथ सदाशिव हाटे, अण्णासाहेब चिपळूणकर, सदाशिव बल्लाळ गोवंडे, बापूसाहेब मांडे व मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी सहकार्य केले. या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षकीचे काम करू नये म्हणून ब्राह्मण लोकांनी त्यांचा फार छळ केला, पण त्यांनी शिकवणे बंद केले नाही. शेवटी सनातनी लोकांनी याबाबत ज्योतिरावांच्या वडिलांकडे तक्रार केली. समाज दडपणात गोविंदरावांनी सावित्रींना न जाण्याची आज्ञा केली. ज्योतिरावांना हे न पटल्यामुळे शेवटी मतभेद झाल्याने दोघांनी घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. गंज पेठेत एका घरात राहण्याची त्यांनी सुरुवात केली. या सद्यस्थित सुरू केलेली शाळा बंद पडली. ती सदाशिव गोवंडे यांच्या जुना गंज पेठेतील जागेत परत सुरू केली. 3 जुलै 1851 रोजी ज्योतिरावांनी बुधवार पेठेत अण्णासाहेब चिपळूणकर यांच्या वाड्यात मुलींची शाळा काढली. महात्मा फुले यांनी 17 सप्टेंबर 1851 रोजी रास्ता पेठेत मुलींची दुसरी शाळा काढली, तर 15 मार्च 1852 रोजी वेताळ पेठेत मुलींची तिसरी शाळा काढली. मुलींची शाळा चालवण्यासाठी ज्योतिरावांना सखाराम यशवंत परांजपे, सदाशिव गोविंद हाटे, सदाशिव गोवंडे, मोरो विठ्ठल वाळवेकर, विष्णुपंत तथ्थे, केशव शिवराम भवाळकर व देवराम ठोसर या ब्राह्मण मंडळीचे आर्थिक सहकार्य मिळाले. सौ E.C. जोन्स यांनीही ज्योतिरावांना मदत केली. विष्णुपंत तथ्थे यांनी ज्योतिरावांनी काढलेल्या शाळेत शिक्षक म्हणून काम केले. केशव शिवराम भवाळकर यांनी सावित्रीबाई फुले यांना शिक्षकेचे कार्य कसे करावे याविषयी शिक्षण देण्याचे काम केले. महात्मा फुले यांच्या शैक्षणिक कार्याबद्दल 16 नोव्हेंबर 1882 साली स्त्री शिक्षणाचे आद्यजनक म्हणून ब्रिटिश सरकारने त्यांचा गौरव केला. बालहत्या प्रतिबंधक गृह. महात्मा फुले यांनी 1863 साली बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. या ठिकाणी जन्म झालेल्या मुलांची सेवा करण्याचे काम महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांनी केले. काशीबाई या ब्राह्मण विधवा स्त्रीचा मुलगा यशवंत याला फुले दाम्पत्याने दत्तक घेतला. या गृहाच्या दारावर पाटी होती. विधवांनी येथे या, सुरक्षित बाळंत व्हा,
सर्व काही गुप्त ठेवले जाईल, मुलांचे संगोपन केले जाईल. महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांच्या कार्याचा प्रभाव लोकहितवादी लालाशंकर, उमाशंकर आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्यावर पडला. त्यांनी या कार्याला पाठिंबा दिला. त्यांनी पंढरपूर येथे बालहत्या प्रतिबंधक गृह स्थापन केले. विधवा विवाह. महात्मा फुले यांच्या प्रेरणेने 8 मार्च 1864 रोजी पुणे येथे गोखले यांच्या बागेत एका शेणीव जातीतील 18 वर्षाच्या विधवेचा पुनर्विवाह त्याच जातीतील वधुराबरोबर केला. हा पहिला पुनर्विवाह. महात्मा फुले यांचे मित्र व त्यांच्या शिक्षण संस्थेतील एक सभासद विष्णू शास्त्री पंडित यांनी सरकारी नोकरीचा त्याग करून विधवा विवाहास उत्तेजन देण्याचे कार्य सुरू केले. न्हाव्यांचा संप. सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने विधवांच्या केशवपणाला आळा घालण्यासाठी तळेगाव ढमढेरे येथे नाविकांचा न्हाव्यांचा संप घडून आणला. यात नारायण मेघाजी लोखंडे सहभागी झाले होते. बहुपत्नीत्व, बालविवाह, जरट विवाह, केशवपण व वाघ्या मुरळी या सर्व प्रथांना महात्मा फुले यांनी विरोध केला. दलित अस्पृश्यांसाठी शाळा. 1851 साली पुणे शहरात नाना पेठेत अस्पृश्यांसाठी पहिली शाळा काढली. नंतर सनातनी मंडळींनी ती बंद पाडली. 1852 साली पुणे शहरात वेताळ पेठेत सदाशिवराव बल्लाळ गोवंडे यांच्या वाड्यात अस्पृश्यांसाठी पुन्हा शाळा सुरू केली. यात मात्र विद्यार्थी हळूहळू वाढत गेले. अशा शाळांना दक्षिणा फंडातून महिन्याला 25 रुपये मदत म्हणून देण्यात आली. लहुजी सावळे व राणोजी महार यांनी महार मांग वाड्यात जाऊन मुलांना शाळेत आणण्याचे काम केले. विष्णू मोरेश्वर, रामचंद्र मोरेश्वर, राघव सुखराम, धुराजी आप्पाजी सांभार, केसो त्र्यंबक, विठोबा बापूजी, विनायक गुणेश, धोंडो सदाशिव, गुणू राजूजी, ग्याणू शिवाजी, गणू शिवाजी मांग यांनी दलितांच्या शाळेत शिक्षक म्हणून कार्य केले. अस्पृश्यांना पाणी भरण्यासाठी 1868 साली स्वतःच्या वाड्यातील विहीर व हौद खुले केले. तसेच दलितांसाठी पहिले वाचनालय देखील सुरू केले. महात्मा फुले यांनी 1848 साली जगन्नाथ सदाशिव हाटे आणि सदाशिव बल्लाळ गोवंडे यांच्या मदतीने पुणे येथे बुधवार पेठेत मराठा जातीच्या मुलांसाठी स्वतंत्र शाळा स्थापन केली. प्रौढ शिक्षण. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी 1855 साली रात्रीची शाळा सुरू केली. ही शाळा त्यांनी स्वतःच्याच घरी सुरू केली. या शाळेत दोघेही रोज प्रौढ लोकांना शिकवत असत. 24 सप्टेंबर 1873 साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. महात्मा फुले एक कॉन्ट्रॅक्टर. खडकवासला येथील तलावाच्या कामासाठी दगड पुरवण्याचे कंत्राट सरकारांकडून फुले यांनी घेतले होते. सखाराम यशवंत परांजपे हे त्यांचे पार्टनर होते. या कामाच्या 2-3 वर्षाच्या काळात मजुरांशी फुलेंचे जवळून संबंध आले. येरवडा येथील पुलाच्या कामासाठी चुना पुरवण्याचे काम देखील त्यांनी घेतले. यावेळी त्यांना सरकारी कामाचा आतून अनुभव आला. इंजिनियर खात्यातील बेशिस्त कार्यांवर त्यांनी एक टीकात्मक पोवाडा लिहिला. राष्ट्रीय काँग्रेस व महात्मा फुले. काँग्रेसचे नेते जोपर्यंत महार मांग व शेतकऱ्यांच्या हिताची कळकळ बाळगत नाही आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाविषयी आदर बाळगत नाही तोपर्यंत राष्ट्रीय सभा ही खऱ्या अर्थाने राष्ट्रीय होऊ शकत नाही, असे त्यांचे मत होते. राष्ट्रीय सभा ही सर्व धर्मियांची बनवावी असे त्यांचे मत होते. राष्ट्रीय सभेचे 5वे अधिवेशन डिसेंबर 1889 साली मुंबई येथे भरले. यावेळी सत्यशोधक समाजाच्या कार्यकर्त्यांनी अधिवेशनाच्या प्रवेशद्वाराजवळ फाटक्या कपड्यातील शेतकऱ्याचा पुतळा उभा केला. भारतीय राष्ट्रीय सभेत एकही शेतकरी नाही, त्यामुळे या सभेचे अधिवेशने तासाआड भरत गेली तरी ती उपयोगाची नाही, असे ते म्हणत. ब्रिटिश सरकार. ब्रिटिशांच्या राजकीय धोरणाचा त्यांना तिरस्कार होता. त्यामुळे प्रथम कनिष्ठ वर्गातील तरुणांना एकत्रित करून ब्रिटिश सत्ता उलथून टाकण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण ब्रिटिश सत्तेच्या जाचापेक्षा समाजातील उच्चवर्णीय लोकांनी समाजाचे चालवलेले शोषण प्रथम थांबविले पाहिजे, असे त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी सामाजिक कार्यावर लक्ष देण्यास सुरुवात केली. सामाजिक सुधारणाबाबत सरकारच्या तटस्थ वृत्तीवर ज्योतिरावांचा आक्षेप होता. इंग्रजांचे राज्य गेले तर पुन्हा पेशवाई येईल या विचारातून 1857चे स्वातंत्र्ययुद्ध फासले याचा त्यांना आनंद झाला. हंटर आयोगाला निवेदन. लॉर्ड रिपनच्या काळात 3 फेब्रुवारी 1882 रोजी एका शिक्षण आयोगाची नियुक्ती झाली. महात्मा फुले यांनी ऑक्टोबर 1882 साली या आयोगाला एक निवेदन दिले. त्यात प्राथमिक शिक्षण सर्वांना सक्तीचे करणे, प्राथमिक शाळांची संख्या वाढविणे, प्राथमिक शिक्षणावर खर्च जास्त करावा व अनुदाने पण सरकारने द्यावीत, या शाळांतील शिक्षक प्रशिक्षित असावेत अशा स्वरूपाच्या मागण्या केल्या. पण आयोगाने या सर्व सूचना स्वीकारल्या नाही
त्यामुळे आयोगाच्या अहवालावर महात्मा फुले समाधानी नव्हते. 1891च्या सार्वजनिक सत्यधर्म या आपल्या पुस्तकात फुले म्हणतात, हिंदूतील आर्य ब्राह्मण खेरीज शूद्रातीत शूद्र, भिल्ल, कोळी वगैरे लोकांविषयी बिलकुल ज्ञान नाही, म्हणून ते तसा वाचाळपणा करत आहेत. शिक्षण विचार. महात्मा फुले यांनी शिक्षणाला फार महत्त्व दिले. शिक्षणाच्या अभावी सामान्य माणसाची अवस्था पशूंप्रमाणे होते असे त्यांचे मत होते. इंग्रजांनी मेकॉलेच्या पद्धतीनुसार सुरू केलेल्या शिक्षण पद्धतीला त्यांचा विरोध होता. मुठभर लोकांना शिक्षित करून सर्वसामान्य माणसाच्या जीवनात काहीच फरक पडणार नाही. शिक्षण शूद्राती शूद्र विद्यार्थ्याला पण घेता आले पाहिजे. थोडक्यात शिक्षण हे सार्वत्रिक व प्राथमिक शिक्षण हे सक्तीचे असावे असे त्यांचे मत होते. शेतकऱ्यांची चळवळ. महात्मा फुले हे शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी लढणारे महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक होते. शेतकऱ्याच्या मुलांना प्राथमिक शिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली होती. तसेच त्यांच्यासाठी वसतिगृह सुरू करावीत, त्यांच्यासाठी कनिष्ठ वर्गातील शिक्षकांच्या नेमणुका कराव्यात, तसेच या मुलांना व्यावसायिक शिक्षण देण्याची पण त्यांनी मागणी केली. त्यांनी दीनबंधू या वर्तमानपत्रातून शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली. शेतकऱ्यांच्या शिक्षित मुलांना नोकऱ्या देण्यासाठी देखील त्यांनी प्रयत्न केले. खत फोडीचे बंड. 1876 ते 77 साली महाराष्ट्रात मोठा दुष्काळ पडला होता. शेतकऱ्यांचे हाल होऊ लागले. त्यात सुधारणा होण्यासाठी त्यांनी शेतकऱ्यांची व्यापक चळवळ सुरू केली. ही चळवळ खतफोडीचे बंड म्हणून ओळखली जाते. हे बंड पुणे व नगर जिल्ह्यात झाले होते, ज्याला ज्योतिरावांचा पाठिंबा होता. सावकारशाही विरुद्ध लढा देण्यासाठी झालेले हे शेतकऱ्यांचे बंड होते. 1888 साली पुणे येथे इंग्लंडचे ड्यूक ऑफ कॅनॉट आले होते. त्या कार्यक्रमास महात्मा फुले शेतकऱ्यांच्या वेशात गेले होते. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या स्थितीविषयक निवेदन दिले होते. महात्मा पदवी व ज्योतिराव फुले. 11 मे 1888 रोजी मुंबई शहरातील नागरिकांची एक जाहीर सभा मांडवी कोळीवाडा हॉलमध्ये आयोजित करण्यात आली. या सभेत शेतकरी व कामगारांचा सहभाग होता. तसेच शहरातील प्रतिष्ठित नागरिक, दुकानदार, कारखानदार व मजूर मिळून 25,000 लोक जमले होते. याच सभेत रावसाहेब वड्डेदार यांच्यातर्फे ज्योतिराव फुलेंना महात्मा ही पदवी देण्यात आली. ही पदवी त्यांनी कनिष्ठ जमातींसाठी अव्याहतपणे काम केले म्हणून देण्यात आली. तेव्हापासून ते महात्मा म्हणून ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांचे सहकारी नारायण मेघाजी लोखंडे यांनी बॉम्बे मिल हँड असोसिएशन याची स्थापना केली. ही भारतातील पहिली कामगार संघटना मानली जाते. लोखंडे हे पहिले कामगार नेते आणि ज्योतिराव हे पहिले प्रणेते व पुरस्कर्ते होते. धर्म, देव व परंपराविषयी महात्मा फुले. महात्मा फुले हे बुद्धिप्रामाण्यवादी होते. जगातील कोणतेच धर्म ईश्वराने निर्माण केलेले नाहीत असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्यांच्या मते वेद हे अपौरुषेय नाहीत. वेदांकडे परत चला या विचारांवर त्यांचा विश्वास नव्हता. तरीही त्यांनी दयानंद सरस्वतींच्या पुणे येथील मिरवणुकीस संरक्षण देण्याचे मान्य केले. चातुर्यवर्ण्य, जातीव्यवस्था, स्वर्ग, नर्क व आत्मा या सर्व बाबी त्यांनी फेटाळून लावल्या. मात्र ईश्वराचे अस्तित्व त्यांनी नाकारले नाही. थॉमस पेनप्रमाणे ते एकेश्वरवादी होते. ईश्वराला ते निर्मिक म्हणत, पण त्यातही अवतार ही संकल्पना त्यांना मान्य नव्हती. परमेश्वर एकच आहे, त्याच्या प्राप्तीसाठी मध्यस्थाची गरज नसते. सर्व मानवाचा एकच धर्म असावा. एक धर्म, एक ईश्वर, ईश्वरावर विश्वास, सत्याचा शोध आणि नीतीची जोपासना ही 3 तत्वे त्यांच्या धर्माविषयक विचारांचा गाभा आहेत. ईश्वरनिष्ठ मानवतावाद हा धार्मिक विचारांचा पाया आहे असे त्यांचे मत होते. जगात सत्यासारखा कोणताच धर्म नाही, सत्य म्हणजे मानव धर्म असे महात्मा फुले म्हणत असत. आर्य इराणचे होते. भारत देश जिंकून त्यांनी शूद्राला गुलामगिरीत ढकललेले असे ते म्हणत. महात्मा फुलेंचे टीकाकार विष्णू शास्त्री चिपळूणकर होते. त्यांनी फुलेंना शूद्र जगद्गुरू व शूद्र धर्मसंस्थापक अशा पदव्या दिल्या. विख्यात इतिहासकार य दी फडके म्हणतात, कर्मठ सनातन्यांनी त्यांच्या व्याकरणाचा चुका दाखवून बाजी मारण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा हक्क आणि समतेबद्दलचा विचार प्रतिपक्षाला दडपून टाकता आला नाही.